नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम टू माय चॅनल ॲट श्वेताज कॉर्नर. तर आजची रेसिपी आहे भोपळ्याची भाजी. न आवडणारा भोपळा बनवा या पद्धतीने. भोपळा इथं बारीक कापून घेतलेला आहे, त्यासोबतच कढीपत्ता घेतलेला आहे. ताजा छान कढीपत्ता घ्यायचा. नंतर इथं लसूण बारीक कापून ठेवलेला आहे. नंतर आता आपण फोडणी द्यायची आहे. तर पेटूया गॅस. नंतर आता याच्यात टाकूया तेल. नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे लसणाची. लसूण असं टाकायचा, नंतर छान तडकून द्यायचा, थोडासा लाल होऊन द्यायचा. लसूण इथं लाल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे मोहरी, जिरे, थोडीशी हळद, नंतर थोडासा हिंग. हिंग ऑप्शनल आहे, पण हिंग वापरलेला चांगला असतो पोटासाठी, त्यामुळे थोडंसं हिंग ॲड करायचं आहे आपल्याला. थोडंसं चिमूटभर. नंतर थोडंसं असं तेल थोडंसं हे झालं की आपल्याला त्यात ॲड करायचं आहे भिजवलेली मुगाची डाळ. 10 मिनटं भिजवायची आहे, जास्त नाही. ती पण छान तेलात परतून घ्यायची. डाळ अशी जास्त चांगली छान परतली की आपल्याला कापलेला भोपळा त्यात ॲड करायचा आहे. आणि ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर शिजून द्यायचं आहे. शिजलं की मग आपल्याला मसाला ॲड करायचा आहे मसाल्यात. तर आता मसाला कसा काढायचा, तर मसाल्यामध्ये आपण घेऊया मिरच्या तुमच्या आवडीनुसार आहे. तिखट फिक्कं कसं बनवायचं. शक्यतो भोपळा थोडासा तिखटही छान लागतो. आणि नंतर टाकायची थोडेसे 5-6 पाकळ्या लसणाच्या. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची हिरवी छान, त्याने छान चव येते. नंतर मीठ स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. आणि नंतर थोडीशी शेंगदाणे टाकायचे आहे. हे सर्व छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. नंतर भोपळा शिजला की त्यात ॲड करायचं आहे. झाला तुमचा भोपळा तयार.